तर अशा प्रकारे आज आमचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळ सकाळ आलेलो आहोत बीचवरती येण्याचं भाग्य म्हणजे आपलं कारण म्हणजे इथं आम्हाला काल फोटो सेशन करता नाही आलं, तर आज फोटो सेशन करावं या हिशोबाने आज आम्ही इथे आलेलो सकाळ सकाळ आणि थोड्याच वेळात आम्ही रूम सोडणार आहोत. 10-10:30 चेकआउट करून निघणार आहोत गावाच्या दिशेने. तर अशा प्रकारे आम्ही आमची भटकंती गोव्यामध्ये करण्यासाठी आलो होतो आणि येथील भटकंती इथे दारू स्वस्त आहे आणि जेवण महाग आहे. पोच नाही तिथे ते थोडा येणार आहे तू चला. तर थोडासा पाऊस आलेला आहे पण इथं पाऊस काय 10 मिनिटाच्या जास्त चालत नाही आहे, त्यामुळे आम्ही न घाबरता तिथं आम्हाला जर ते पुढं किंगफिशर नाव दिसतंय, बागा बीचचं नाव दिसतंय, तिथं जाऊन फोटो सेशन करायचं आहे त्या हिशोबाने आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर सकाळ सकाळ समुद्राचं पाणी एवढ्या वरती आलं म्हणजे समुद्र खवळ्याला दिसतोय, त्यामुळे लोक पण आतमध्ये न जाता बाहेरूनच त्या बीचचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आमचे 2 वाघ काही इकडे नाही येऊ शकले. पप्पाला ताप चढली आणि सचिन रोमनना अद्याप रात्रीची झोपच झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांना इकडे आम्ही मिस करतोय. तरी या खवळलेल्या समुद्राला आम्ही आता बाय बाय करण्याची वेळ आलेली. तर आता नेक्स्ट प्लॅन आमचा सीधा घरीच असतो, गोवा टू होम असा आमचा प्रवास असणार आहे आता पुढचा. तर अशा प्रकारे आम्ही आता गोव्याला बाय बाय करून असा गोव्याला बाय बाय करून नावावर करतो आणि आम्ही पलटी मारत होता. अनोळखी प्रदेशात अनोळखी वाटावर जेव्हा आपले ओळखीचे चेहरे सोबत असतात तेव्हा तो प्रवास केवळ प्रवास नसतो, ते एक स्वप्न असतं, एक कथा असते जी आपल्याला एकत्र जगायची असते. मित्रासोबत केलेला प्रत्येक प्रवास नवा अध्याय असतो, एक खजिना असतो जिथे प्रत्येक क्षणाची किंमत असते. या ट्रिपने आम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगितली, अनोळखी रस्त्यावर अनोळखी दृश्यामध्ये आपल्या आयुष्याच्या सीमा किती अनलिमिटेड आहेत याचा साक्षात्कार झाला. मित्र म्हणजे अशी साथ जी कल्पनेपलीकडच्या स्वप्नांना देखील अर्थ देते.
आणि खरंच परतीच्या वेळी भरून आलेलं मन या गोष्टीचं साक्षीदार होतं. माझ्या जिगरी मित्रांबरोबर आजपर्यंतचा सर्वात सुंदर प्रवास. Moving to me like a wildfire.